आपल्या भक्तीला प्रारंभ करूया. अहो सर्व पृथ्वीवरील लोक देवाचा जे जयकार करा, त्याच्या नामाचा महिमा गा, त्याच्या स्तुत्यार्थ त्याचे गौरव करा. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझे स्तोत्रे गातील, तुझ्या नामाची स्तोत्रे गातील. ते आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सर्व काळ सत्ता चालवितो. त्याचे नेत्र राष्ट्रास निरपून पाहतात. अहो सर्व पृथ्वीवरील लोक देवाचा जय जयकार करा. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयासुख जिवंतदार देव बापा दया घना, आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जय घोष करतो. दया घना. अखिल विश्वाचा चराचराचा निर्माण करता, नियंत्रण करता आणि आम्हा मानवाचा देखील निर्माण करता तू आमचा प्रेमळ पिता आहेस. दया घना, पुन्हा एक वार तुझं गौरव करण्याची ही संधी आम्हा सर्वांना तू उपलब्ध करून देतोस, म्हणून मन भावे तुझे आभार मानतो. आजच्या या पवित्र वारी दीन नम्र होऊन तुझ्या पवित्र चरणाशी नतमस्तक होऊन तुलाच आम्ही लेकर साष्टांग दंडवत घालतो. देवापा तुझी स्तुती आराधना करावी, तुझ्या छत्रछायेखाली सर्वदा नम्र होऊन जीवन जगावं. तुझ्या आश्रयात आम्ही सर्वदा असावं, कारण तू शून्यातून आम्हाला घडवलेला आहेस. तुझे अनंत आणि अगणित आमच्यावर उपकार आहेत आणि आजही तू या सद्य परिस्थितीमध्ये करत आहेस की आमचा जीवात्मा तू रक्षितोस. म्हणून आम्ही तुझे मनभावे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जय घोष करतो. दया घना, इथे जमेल्या प्रत्येक तुझ्या भक्ताला तुझा पवित्र स्पर्श कर. या ठिकाणी जरी आम्ही रिक्त अंतकरणाने आलेलो आहोत तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला तू स्पर्शित कर गौरव देवा, आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग तुझ्या गौरवात तू करून घे. म्हणून पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांना तू सहाय्य मार्गदर्शन करावंस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. दया घना, या जगातल्या घडामोडी घडत आहेत त्याकडे आमचं विशेष लक्ष असावं, कारण हे सर्व संकेत अशासाठी आहे की तुझं येणं जवळ येत आहे. आणि ही जी चिन्ह आज घडत आहेत त्याकडे आम्ही पाहून दुर्लक्ष करू नये, तर आम्ही सचेत व्हावं, जागृत व्हावं, सावधान व्हावं आणि परमेश्वराच्या गौरवात आम्ही बघणं असावा असा आशीर्वाद आम्हाला तू दे ईश्वरा. या जगाकडे आम्ही न पाहता वरील गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करावं. हा आत्मा प्रत्येक लेकरात होते. त्याकडे आम्ही दुर्बळ मानव आहोत. आमच्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची आम्हाला तुझ्या दयेची कृपेने तू क्षमा कर. आमच्या अपराधाकडे पाहू नकोस, तर आम्हाला तुझ्या दयेची कृपेची, क्षमेची आणि तुझ्या प्रीतीमय स्पर्शाची नितांत गरज आहे. हे तू पुत्र तू आपला पवित्र हातामध्ये घे. सर्व काही तुझ्या गौरवार्थ होऊ दे. देव आत्मा आहे आणि आम्ही भक्ताने देखील त्याची आराधना, त्याची उपासना, त्याची भक्ती आत्म्याच्याच प्रेरणेने करावी की त्याचा सुपरिणाम आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिसून येईल. तारणारा उद्धार प्रवेश त्याच्या गोड आणि प्रेरणावात मागतो म्हणता ईश्वरा. आमेन. परमेश्वराच्या गौरवात आपण गीत गाऊया. गीत क्रमांक 451. येशू प्रिय मेंढपाळा. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, ने तू कुरनी आम्हाला आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी तारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी तारा. वाणी तव परिसू आम्ही अनुसरतो. दूरी दुरीत करोनी शोधी जय बघतो. प्रिय येशू,
घेई दीन जरी दुबळे देशी मधुवचने राखी प्रभु सगळे प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुःखे तारिले प्रिय येशू धन्य येशू तू सदुःखे तारिले वानुग्रह तुझा इच्छा तव सुचावी ही अनन्य गुरुराजा प्रेमे मने व्यापावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आगे वाढावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. आपण उभे असताना ख्रिस्तांचा मतांकिका म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्ताचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियापासून जन्माला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तिथून जीवितांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्रांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. अच्छा नेमलेला जो शास्त्र भाग आहे त्याचं आळीपाळीने वाचन नव्हता मी आपल्याकरता वाचतो. 40वा रविवार दैवी आधार. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा आयुष्यक्रम त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भीतीस लागलेली मी पाहिली नाही. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. वाईटापासून दूर राहा, बरे ते कर म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. कारण परमेश्वराला न्यायप्रिय आहे, तो आपल्या भक्तास सोडित नाही. त्यांचे रक्षण सर्व काळ होते पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो. धार्मिक पृथ्वीचे वतन पावते तिथे ते सर्वदा वास करतील. धार्मिकांचे सुख सुज्ञान वदते, त्याची जीवा न्याय उच्चारिते. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याची पावले घसरणार नाही. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. मी एक उग्र स्वरूपी दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. पण मी तिकडून गेलो तो त्याचा मागमूस राहिला नव्हता. मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही.
सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा. शांतिप्रिय मनुष्याची वंश परंपरा राहील. पाकी तर एकंदरीने नष्ट होतील, दुर्जनाचा वंश छेदला जाईल. परंतु धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. संकट समय तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यास सहाय्य करतो व त्यास मुक्त करतो. त्यास दुर्जनापासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय धरला आहे. त्याप्रमाणेच योहान वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 5 ते 11 ही वचने आपण ऐकूया. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी आता जातो, आणि आपण कुठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारित नाही. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाही. यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे. यावरून न्याय निवाड्याविषयी. देवापूर्व वाचलेली वचन आम्हा करता आशीर्वादाचे करो. त्याच्या पवित्र नामाला मान, महिमा आणि गौरव इथून पुढे सदा काळ असो. आमेन. पुन्हा एक आपण परमेश्वराचं गौरव करूया. आणि उपासना संगीतामधून चारशे 23 नंबरचं गीत गाऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, मला सदैव आवडे. मी टाकी चिंता सगळी व जाई बापा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. ते मोह पाशही टळे, अमूल्य ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, ही गोड कैसी वर्णवे. करी मला ती प्रेरणा, देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी. कृपानंत ते मिळे, ही धन्य हो भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, जीवाधार ही लाभे.
देहातुनी सुटुनिया जाई वरी चढुनिया पवित्र होते भावना समाप्त सर्व प्रार्थना जयकार हो गरजे सफळ ही भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ. यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थनेकडे वळूया आणि मदतीच्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या विनंत्या परमेश्वराला सादर करूया. 29 सप्टेंबरला आल्फ्रेड गुडबोले यांचं सिव्हिल हॉस्पिटल ठाणा या ठिकाणी दुःखद निधन झालं. त्याप्रमाणे त्यांचं संपूर्ण परिवार आज दवाखान्यात ॲडमिट आहे. आंटी देखील दवाखान्यातच आहे, मुलगा देखील आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थनेत आपण आठवण करावी. या कुटुंबासाठी विशेष करून आपण सर्वांनी प्रार्थना करावी. त्याप्रमाणेच पावेल अंकल देखील ठाणे हॉस्पिटलला ॲडमिट आहे. त्यांना देखील देवाने आरोग्य द्यावं आणि त्या सर्व प्रियजनांना धीर धैर्य द्यावं याकरता आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करू. प्रेमळेश्वरा दयाघना मी तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. दयाघना सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या अति पवित्र थोर नामाला देतो. लीन आणि नम्र होऊन तुझ्याच पायाशी नतमस्तक होऊन आम्ही सर्व लेकर देवापा तुला साष्टांग दंडवत घालतो. आम्ही मानव किती दुर्बळ आहोत. आमचं या भूतलावरील जीवन किती क्षणिक आहे. म्हणून तो वेळोवेळी आम्हाला तुझ्या वचनातून मार्गदर्शन करतो, सतर्क करतो, सावध करतो. त्या तुझ्या दिव्य अभिवचनाकडे आम्ही सर्वदा लक्ष केंद्रित करून आम्ही आमचा जीवात्मा तुझ्या सामर्थ्याच्या हातामध्ये सोपवून जीवनाचा हा प्रवास सर्वदा करावा. कारण तू अभिवचन दिलेलं आहे की युगाच्या समाप्तीवर मी सदैव तुम्हाबरोबर आहे, तू आम्हाबरोबर आहे. म्हणून गौरदेव बापा तुझ्या अभिवचनाने आम्ही सर्वदा भरलेला असावा. हा आशीर्वाद आम्हाला तू दे. जीवनातल्या सर्व प्रसंगात आम्ही धीरानं आणि धैर्यानं उभं राहावं, संघर्ष करावा आणि येणाऱ्या सर्व परिस्थितीवर विजय प्राप्त करावा. कारण तू आम्हाबरोबर आहेस. आज या मदतीच्या प्रार्थनेद्वारे दयाघना तुझ्या पवित्र चरणाशी आलेला असताना आमच्या विनंतीच्या शब्दाकडे दयाघना तू लक्ष दे आणि त्याद्वारे तुझं गौरव तू करून घ्यावंस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. आम्ही दुर्बळ मानव आहोत. आम्ही केवळ धूळ राख माती आहोत. ईश्वर आमचं संपूर्ण भिस्त दयाघना तुझवर, तुझ्या अति पवित्र नामावर, तुझ्या महान सामर्थ्यावर आहे. ईश्वर या जगामध्ये असताना तू तुझ्या सामर्थ्यातील शब्दानं तुझ्या पवित्र स्पर्शाने अनेक चमत्कार या भूतलावर घडून आणलेले आहेत. तुझ्या पवित्र नजरेने देखील चमत्कार तू घडून आणलेले आहेस. त्या विश्वासानं दयाघना आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की या 6-7 महिन्याच्या प्रदीर्घ महामारीच्या काळामध्ये आम्हा सर्वांचा तू सांभाळ करीत आलेला आहेस. म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो देवापा. या 6 महिन्याच्या काळामध्ये अनेक तुझ्याकडे वळलेले आहेत. अनेकांनी आपल्या जीवनात सुधारणा घडून आणलेली आहे. त्यांना प्रार्थनेला, शास्त्रवचनाला तुझं गौरव करण्यास तू संधी दिलेली आहेस आणि अनेकांनी त्या प्रकारे धार्मिकतेचा मार्ग स्वीकारलेले देखील आहे. प्रभू देवापा या तुझ्या योजनेबद्दल आम्ही मनोभावे तुझ्या आभार मानतो. अशा या भयंकर संकटात आम्हा सर्व लेकरांचा तू सांभाळ करतोस म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. प्रार्थना करतो गौरदेव बापा या सद्य परिस्थितीमध्ये देवापा विशेष करून आम्ही प्रार्थना करतो गौरदेव बापा या महामारीच्या प्रसंगात आल्फ्रेड गुडबोले यांना तुझी आज्ञा झाली. ईश्वरा ते तुझ्याकडे विसावा पावले. त्यांच्या जाण्यामुळे हे संपूर्ण परिवार दुःखित आहे. ईश्वरा
त्यांचं तू सांत्वन करत आहे. प्रार्थना करतो आंटींना देखील आम्ही तुझ्या पवित्र चरणाशी आणतो. त्यांना देखील आरोग्याची गरज आहे देवापा, त्यांना तुझा पवित्र स्पर्श कर. त्यांच्या तरुण मुलावर तुझी कृपा दृष्टी असू दे. प्रभू देवापा, त्याला देखील आरोग्याची नितांत गरज आहे, त्याला देखील तू करू. त्यांची सुनबाई, त्यांचे नातवंड, त्यांच्या सर्व प्रियांवर तुझी कृपा दृष्टी असू दे. ईश्वर, हे दुःख अतिशय भयंकर आहे, परंतु तू खरा सांत्वनदाता देव आहेस. म्हणून ईश्वर, आम्ही आमचे नेत्र दयाघना तुझ्याकडे लावेन, तुझ्या सेवेत सिद्ध व्हावं, कारण तू आमची आठवण करून देणारा आमचा जिवंत देव आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो की मरते मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावीस. आमची तुझ्या नम्र पवित्र चरणाजवळ ही नम्रतेची प्रार्थना आहे. ईश्वर, आम्ही दुर्बळ मानव आहोत, आमच्या हातामध्ये काही नाही. सर्व काही करणारा निर्माण करता तू देव आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे या भूतलावर तू घडवत असतो. ईश्वर, आम्ही प्रार्थना करतो त्याप्रमाणे पावेल अंकल यांना देखील तुझ्या दयेच्या समस्या आणतो देवापा. प्रभू देवापा, त्यांच्या जो श्वसनाचा त्रास आहे तो सर्व तू दूर करावा. आणि प्रभू देवापा, तू त्यांना परत आम्हामध्ये आणावंस, त्यांना तू आरोग्य पुरवावंस. त्यांच्या सर्व प्रिय लेकरांचे नेत्र दयाघना तुझ्याकडे लागलेले आहेत. ते दुःखी आहेत, निराशित आहेत, उदासीत आहेत, धैर्यहीन आहेत. ईश्वरा, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने स्पर्शित कर, धैर्य दे देवापा. येणाऱ्या सर्व प्रसंगात तुझी कृपा त्यांना तू करू, धीर दे, धैर्य दे. आणि ईश्वरा, आमची प्रार्थना तू मान्य करावीस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. प्रभू देवापा, या सर्व परिस्थितीमध्ये आजपर्यंत त्या सर्व प्रियजनांचं तू सहाय्य होत आलेलं आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. अनेक जण त्यांच्याकरता प्रार्थना देखील करत आहेत. ईश्वरा, आम्ही देखील आमच्या कौटुंबिक, आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये त्यांचं स्मरण करत आहोत की त्यांना तू आरोग्य दे. ईश्वरा, प्रभू देवापा, आपल्या सर्व प्रियजनापासून ते दूर आहे ठाणा हॉस्पिटलमध्ये, म्हणून तू त्यांचं सहाय्य कर. कुठलाही मानसिक ताणतणाव त्यांच्या मनावर तू येऊ देऊ नकोस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. प्रभू देवापा, त्यांना हिंमत दे, धीर दे, धैर्य दे आणि उत्तम स्वास्थ्य त्यांना लाभू दे आणि एक मिराकल घडू दे अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. तुला सर्व गोष्टी शक्य आहे, कारण शास्त्र सांगतं की सामर्थ्य हे देवाचं आहे आणि वात्सल्य देखील तुझ्यात आहे. ईश्वर, म्हणून त्यांना, त्यांच्या संपूर्ण परिवाराला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. प्रार्थना करतो दयाघना आमचे देशाचे पंतप्रधान, यांच्यावर तुझा आशीर्वाद आहे. या देशाचा कारभार पाहण्यास त्यांना लागणारं ज्ञान, आरोग्य सर्वदा तू पुरव. त्यांच्या मंत्रिमंडळावर तुझा आशीर्वाद असू दे. त्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर तुझी कृपा दृष्टी सर्वदा असू दे. ईश्वरा, जो संघर्ष या कोविड-19 मध्ये त्यांनी केलेला आहे, करत आहेत, करीत राहणार आहेत, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. त्यांना देखील ज्ञान, विवेक, शहाण करतो दे आणि सर्व प्रसंगात तुझी विशेष कृपा त्यांना सर्वदा तू करू. त्यांच्या मंत्रिमंडळावर तुझा आशीर्वाद असू दे. प्रभू देवापा, मानवतेचा धर्म सांभाळत असताना अनेक ज्यांना ज्यांना तू ज्ञान दिलेलं आहे, दान दिलेलं आहे, ते सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सेवकगण रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांना आरोग्य देण्याचे ते प्रयत्न कसोशीने करत आहेत. त्या सर्वांना आम्ही तुझ्या सामर्थ्याने हातामध्ये सोपवतो. संघर्ष करत असताना लागणारं आरोग्य, ज्ञान आणि तुझी शक्ती त्यांना तू दे. ईश्वरा, त्यांच्या सर्व प्रियजनावर तुझा आशीर्वाद असू दे. त्याप्रमाणेच महाराष्ट्र पोलीस दल, मीडिया हे देखील कार्यरत आहे. ईश्वरा, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. या सर्व कठीण परिस्थितीमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले. ईश्वरा, त्या सर्व कुटुंबाचं तू सांत्वन कर अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. DSC कॉन्फरन्स, सन्माननीय बिशप साहेब, मॅडम्स, DS वर्ग, पालखी वर्ग, डिग्नेसेस, मिशनरी, सेवक वर्ग यांचा तुझा आशीर्वाद असू दे. प्रभू देवापा, रेव्हरेंड सुभाष चांदोरकर यांच्या मिसेसला देखील काल देवाज्ञा झाली, तुझ्याकडे त्या विसाव्या पावलेल्या आहेत, त्या कुटुंबाला तुझा आशीर्वाद असू दे. प्रभू देवापा, जी वचन आम्हाकरता तू देत आहेस ते सांगण्यास, समजण्यास तुझा आत्मा आम्हाला तू दे आणि आम्ही घरामध्ये असताना हा विचार सर्वदा करावा. ही सर्व शेवटच्या काळाची चिन्ह आहेत. प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे, म्हणून आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाची तयारी करणं फार महत्वाचं आहे. कुठला प्रसंग कधी काय होईल आम्हाला काही सांगता येत नाही, म्हणून आम्ही सदैव सतर्क असावं, सावध असावं, तुझ्या वचनाने भरलेला असावं. तुझ्या येण्याची वाट आम्ही आतुरतेने पाहावी.
हाच आशीर्वाद आम्हा प्रत्येक लेकराला तू दे ईश्वरा. या कठीण परिस्थितीमध्ये जरी आज चर्चेस बंद आहेत तरी दयाघना या आधुनिक माध्यमातून तुझ्या वचनाची सेवा आणि तुझी भक्ती आणि आराधना केली जात आहे. तिचा सर्वांनी लाभ घ्यावा. पुढील दिवसामध्ये प्रभुदेव बापा कदाचित ही उपकरणं नसतील, ही साधनं देखील नसतील. आज देवाने आम्हाला जी संधी दिलेली आहे की आम्ही आत्मिक जीवनामध्ये वाढावं. अनेक लेकरांनी पवित्र शास्त्राचं वाचन पूर्ण केलेलं आहे. अनेक जण ते करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांच्या जीवनाला तुझा पवित्र स्पर्श तू करत आहे आणि अनेकांच्या प्रार्थना आज संपूर्ण जगभर चालू आहेत, उपवास चालू आहेत की या जगातून ही महामारी निघून जावी. परंतु दयाघना ही सर्व तुझी योजना आहे. मानवतेला दिलेला हा इशारा आहे. तुझ्या नियमाच्या विरोधात ज्यावेळेस मनुष्य उल्लंघन करतो तू संधी देतो, परंतु आम्ही मानव विसरून जातो. म्हणून तुझा न्याय आज झालेला आहे. जोपर्यंत तुझा न्याय शमत नाही तोपर्यंत तुझी योजना पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत ही महामारी निघू शकत नाही. जर सैतानाचं हे कार्य असतं तर आज जे देवभक्त रात्रंदिवस तुझी प्रार्थना करतात, तुझी स्तुती आराधना करतात, तुझं गौरव करतात, उपवास धरतात, त्या प्रार्थनेच्या सामर्थ्याने सैतानाने निश्चितपणे माघार घेतलेली असते. परंतु ही तुझी योजना आहे ईश्वर. म्हणून आम्ही सतर्कता बाळगावी, विश्वासाने विशेष करून सतर्कता बाळगावी की देवाने ही संधी दिलेली आहे. त्या संधीचा लाभ आमच्या आत्मिक जीवनाकरता आम्ही प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. म्हणून प्रभुदेव बापा आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. इथपुरतं तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोडाने प्रेरणावात मागत आहे म्हणून ईश्वरा. आमेन. आजच्या मनाकरता जो शास्त्र घेतलेला आहे योहान शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 5 ते 11 ही वचनं मी पुन्हा एकदा वाचतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कुठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारित नाही. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करीन. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाही यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे यावरून न्याय निवाड्याविषयी. हे देवाचं वचन आहे. प्रार्थना करूया. प्रेमळ ईश्वरा दयाघना आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. देवापा तुझ्या सामर्थ्याने तुझ्या दासाला तू स्पर्शित कर. तुझे विचार त्याला तू दे ईश्वरा आणि त्याद्वारे तुझं गौरव घडू दे अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. जे वचन आम्हा करता येत आहे ईश्वरा ते वचन सांगण्यास समजण्यास तुझा आत्मा आम्हाला तू दे आणि या वचनाचा विनियोग आमच्या जीवनामध्ये सर्वदा घडू दे अशी तुझ्या चरणी नम्रतेची प्रार्थना करतो. ही वचनं आमच्या आध्यात्मिक जीवनात सदा करता सर्वदा मार्गदर्शनाची ठरू दे. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेरणावात मागत आहे म्हणते ईश्वरा. आमेन. शास्त्रवाद थोडा कठीण आहे आणि तरी मी प्रयत्न केलेला आहे की येशू ख्रिस्त जे आव्हान आपल्या शिष्यांना करत आहे की तुम्हासाठी मी कैवारी पाठवेन. कैवारी म्हणजे पवित्र आत्मा पाठवेन. मी जाण हे माझ्यासाठी योग्य आहे आणि तुमच्यासाठी देखील योग्य आहे. या त्याच्या बोलण्यामध्ये महत्वाची योजना आहे. येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर आहे. शिष्य देखील ते ऐकून घाबरलेले आहेत, कष्टी झालेले आहेत. ते एवढं समजत होते की ते येशूला गमावणार, आपल्या गुरुला, आपल्या रब्बीला ते गमावणार. परंतु येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझे जाणे तुम्हा करता चांगले आहे. मग याचं कारण काय? जर मी गेलो तर सहाय्यक अर्थात पवित्र आत्मा तुम्हा जवळ येईल
आणि तो तुमचं सहाय्य करेल, तो तुमचं मार्गदर्शक करणार आहे. ख्रिस्त या भूतलावर असताना मानवी देहामध्ये होता, शरीरात होता आणि त्याचं देहात राहणं हे सीमित होतं. तोपर्यंत येशूला आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हते. येशू ख्रिस्ताबरोबर ते जात होते आणि तो काळ सर्वदा विदा आणि किंवा विरहाचा आणि स्वागताचाच होत होता. ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त या देहात मर्यादित होता, शरीरात मर्यादित होता, तेव्हा तो सर्व ठिकाणी जात असत. लोकांचे मन, हृदय आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. सर्व ठिकाणी त्याला जाता येत नव्हतं. लोकांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत आणि आत्म्यापर्यंत तो पोहोचू शकत नव्हता. परंतु शास्त्र सांगतं पवित्र आत्मा हा सीमित नाहीये. जेथे कुठे मानव जाईल त्या त्या ठिकाणी देवाचा आत्मा जाईल. समजा देवाचे भक्त संपूर्ण जगामध्ये आहेत, सुवार्थिक लोक जातात सुवार्ता सांगण्याला, तर देवाचा आत्मा त्यांच्यावरून जातो त्या ठिकाणी. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की ख्रिस्त त्याच्याबरोबर सदैव सर्वत्र जाऊ शकत आणि सर्व जगातील लोकांना आत्म्याद्वारे येशू ख्रिस्त मनुष्यांना भेटू देखील शकतो. आणि प्रभू ख्रिस्ताने हे जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत पवित्र आत्म्याविषयीच 7व्या वचनामध्ये त्याची पूर्तता झालेली आहे. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. आणि आज जो काळ आहे तो पवित्र आत्म्याचा काळ आहे. पवित्र आत्म्याचं कार्य सर्वत्र चालू आहे आणि ख्रिस्ताने जे सांगितलं ते भाकीत त्याची परिपूर्तता देखील झालेली आहे. पवित्र आत्माच मत्ते 28 आणि 29 नुसार की युगाच्या समाप्ती बरोबर पर्यंत सर्व दिवस मी तुम्हाबरोबर आहे आणि पवित्र आत्मा देण्याची प्रतिज्ञा हीच त्याची पूर्ती आहे. पवित्र आत्माच अबाधित अशी संगती आणतो व ख्रिस्ती प्रचारकाला, सुवार्तिकाला एक प्रकारचं महान सामर्थ्य देखील तो प्रदान करतो. आणि 8 ते 11 वचनांमध्ये जर आम्ही पाहिलं तर पवित्र आत्मा जगातील लोकांना पापाबद्दल निरुत्तर करतो किंवा निरुत्तर करत, सावधान करत, सचेत करत, जागरूक करत, प्रवृत्त करत, हा अनेक अर्थ तो शब्द देखील होऊ शकतो. त्या शब्दाचा अर्थ की पवित्र आत्म्याद्वारे अनेकांना तो जागृत करणार आहे, प्रवृत्त करणार आहे. ज्यावेळेस यहुदी लोकांनी प्रवेश ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं, दिले, तेव्हा ते मानित नव्हते की आम्ही पाप केलेला आहे, कारण ख्रिस्ताला त्यांनी देवाचा वैरी विरोधी ठरवलेला आहे. त्यांना असं वाटत होतं की आम्ही परमेश्वराची सेवा करीत आहोत असे ते मानित होते. त्यांना त्याबद्दल काही पश्चाताप नव्हता, दुःखही नव्हतं, वेदनाही नव्हत्या. तो येशू ख्रिस्ताला ते आपला शत्रू मानित होते. परंतु ज्यावेळेस वधस्तंभाचं वर्णन प्रेषितांनी केलं त्यावेळेस आम्ही पाहतो की त्यांचं हृदय भंग पावलं. त्यांना ज्यावेळेस त्या भाषणातून स्पष्ट रीतीने करण्यात आलं, स्पष्टीकरण करण्यात आलं, तेव्हा त्यावेळेस त्यांचं हृदय भंग पावलं. प्रेषिताचा 2रा अध्याय आणि 37व्या वचनामध्ये तो संदर्भ आहे की त्या वेळेस पेत्राने जे भाषण केलं त्या भाषणामुळं आम्ही पाहतो की ते अनेक जण पश्चाताप करून ख्रिस्ताकडे वळालेले आहे. प्रेषित 2 आणि 37 वचन.
हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? ज्यावेळेस पेत्राने त्या भाषणातून तुम्ही काय केलेलं आहे, काय नाही केलेलं आहे हे स्पष्टीकरण केलं, त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागलेली आहे असा शब्द प्रयोग केलेला आहे. ते भयभीत झालेले आहेत. त्यांना किती महान अपराध त्यांनी केलेला आहे याची जाणीव त्यांना झालेली आहे. म्हणून ते पेत्राला विचारत आहे की आम्ही काय करावं? आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या विवेकाने जाणली की प्रभू ख्रिस्ताला वधस्तंभी दिलं मानव इतिहासातला सर्वात मोठा अपराध आहे. फार मोठा अपराध त्यांनी केला. त्यावेळेस त्या भाषणानंतर त्याची उमज त्यांना झालेली आहे आणि हे त्यांच्या अपराधामुळे झालं, पापामुळे झालं. वधस्तंभ मानवाला पापाची चेतना देते. पूर्वीच्या काळी मिशनरी लोक येत असत, खेड्यापाड्यातून फिरत असत, देवाची सुवार्ता सांगत असत आणि मॅजिक लालटेनद्वारे ते चलचित्रपट देखील दाखवत असत किंवा काही फिल्म दाखवत असत आणि ते चित्र दाखवत येशू ख्रिस्ताच्या जीवनावरचा चित्रपट दाखवत असताना अचानक एक व्यक्ती उठला आणि तो ओरडला, त्या ख्रिस्ताला खाली सोडा, तो निरपराध आहे, खरा अपराधी मी आहे. आणि तो म्हणत होता, हे प्रभू ख्रिस्ता तू खाली ये, त्या क्रूसावर, त्या वधस्तंभावर तुला नाही तर मला टांगलं पाहिजे. पापाची चेतना झाल्याशिवाय उद्धारकर्त्याच्या गरजांचा, आवश्यकतेचा अनुभव आम्ही करू शकत नाही. आजही वधस्तंभ मानवी मनाला पापा प्रति चेतवितो, जागृत करतो. जर आम्ही एखादा अपराध केला तर त्याची सल किंवा टोचणी लागते अंतःकरणामध्ये की आम्ही रागावून बोललो, आम्ही अपमान केला, आम्ही त्यांच्यावर आरोप केला, आम्ही बोलून जातो रागाच्या भरामध्ये. नंतर शांत झाल्यावर काय होतं की ते विचार आम्हाला सलतात, टोचतात की आम्ही फार मोठं चूक केलेली आहे. या सर्व गोष्टी कशा घडतात? कारण मानवी हृदयावर पवित्र आत्म्याच्या प्रभावामुळे या गोष्टी घडतात की ती सर, ती टोचणी आम्हाला पोहोचत असते की आम्ही फार मोठी चूक केलेली आहे. जसं या यहुद्यांना पेत्राच्या भाषणाने कळालं, त्यांचा अंतःकरणाला चुटपुट लागली, तसं आम्ही ज्या वेळेस विनाकारण एखाद्याला दुखवितो, एखाद्याला बोलतो, एखाद्याचा अपमान करतो, एखाद्यावर आरोप टाकतो, एखाद्याची निंदा करतो, टवाळे करतो, त्यावेळेस त्यानंतर आम्ही निघून जातो, परंतु आम्हाला बोचणी लागते की आम्ही चुकीचं केलेलं आहे. कारण आमच्या हृदयावर पवित्र आत्म्याचा प्रभाव आहे आणि या प्रभावामुळं तो आम्हाला जागृत करतो, आमच्या चेतना जागृत करतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, पवित्र आत्मा मानवाला धार्मिकतेसाठी जागृत करतो. याचा अर्थ हा की पवित्र आत्मा येशूच्या धार्मिकतेकरता प्रवृत्त करतो. एका अपराध्याप्रमाणे प्रभू ख्रिस्ताचा खटला झाला, त्याला गुन्हेगार अपराधी करारित करण्यात आलं आणि यहुद्यांनी त्याला भयानक भ्रांत मतवादी मानलं. रोमी सरकारने त्याला खतरनाक मानव मानलं आणि सर्वात भयंकर अपराधाला, सर्व भयानक अपराधाला जी शिक्षा दिली जाते ती शिक्षा वधस्तंभाची त्याला दिली. त्याला कुकर्मी आणि देवाचा निंदक किंवा विरोधक मानलं गेलं. परंतु जसजशी त्या वधस्तंभाजवळ वेळ सरत गेली त्यावेळेस आम्ही पाहतो त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी की जो शताधिपती त्या ठिकाणी उभा होता, त्यावेळेस त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी या शताधिपतीने घोषणा केली की निश्चित हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता. हे त्याला कसं समजलं की ज्या यहुद्यांनी, ज्या रोमन सरकारने त्याला विरोधक मानलं गेलं, देवाचा विरोधक मानलं गेलं, खतरनाक इसम मानलं गेलं, परंतु त्याच प्रसंगामध्ये
त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी जो शताधिपती मोठा अधिकारी होता तो म्हणत आहे की निश्चित हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता. मध्य कृषी वर्तमान याचा 27वा अध्याय आणि 54 वचनामध्ये तो संदर्भ आहे. अनेक वर्ष ही घोषणा होत आलेली आहे. ही एक अद्भुत गोष्ट आहे आणि त्यातून हे कळते की मनुष्य शेवटापर्यंत क्रूसित यहुदी अपराधीवर आपला भरोसा विश्वास ठेवावा. या यहुद्यांनी आपला भरोसा ख्रिस्तावर ठेवावा. तेही केवळ एवढ्या जीवनापुरते नाही तर सार्वकालिक अनंतकालीन जीवनासाठी देखील आपला भरोसा विश्वास त्या वधस्तंभावर ठेवावा. आजही जी व्यक्ती विश्वासाने त्या वधस्तंभाकडे पाहते तिचा उद्धार झाल्याशिवाय राहू शकत नाही. त्याला मुक्ती, त्याला सुटका मिळाल्याशिवाय राहू शकत नाही. त्यासाठी मनुष्याला कोण तयार करत आहे, कोण प्रेरणा देत आहे, कोण त्यांच्या आत्म्याला स्पर्श करत आहे? वधस्तंभावर खेळलेला मनुष्य देवाचा पुत्र आहे. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. वधस्तंभ लोकांना प्रविष्टिताची पूर्ण धार्मिकता निश्चित करतो. आणि अनेक माझ्या जीवनात देखील असे साधू भेटले की ते म्हणे सत्य कुठे? सत्य तर वधस्तंभावर खेळलेला आहे. तो मनुष्य पूर्ण धार्मिक होता हे सत्य त्यांना माहिती होतं म्हणून तसे ते बोलतात. कारण ईश्वर हा पूर्ण धार्मिकतेने वेढलेला होता, भरलेला होता. आणि म्हणूनच परिशिष्टाचं पुनरुत्थान झालं आणि तो स्वर्गारोहण देखील त्याचं झालेलं आहे. पवित्र आत्मा मनुष्याला न्याय करता निरुत्तर करेल. वधस्तंभावर वाईटाचा न्याय झाला, त्याला शिक्षा दिली व त्याचा पराजय झाला. ते काय आहे की जे आम्हाला आठवत करून देतं की परमेश्वराकडून संकट येऊ शकतं. ते काय आहे की मानवासमोर न्याय होईल आणि तेही निश्चित होईल. आज जगामध्ये तेच चालू आहे. आज लोक विचार करत आहे की हा कोविड-19 कोणाकडून आहे? देवाकडून आहे की सैतानाकडून आहे? देवाच्या नियमांचं उल्लंघन आज सर्रास केलं जात आहे. त्यामध्ये अनेक अशा घटना आहेत. त्या घटनेकडे आम्ही दुर्लक्ष कधी करू नये. परमेश्वराच्या नियमाच्या विरुद्ध मनुष्य जीवन जगत आहे. त्यामुळं हा क्रोध देवाने जगावर टाकलेला आहे. कारण मरीने आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये 70,000 लोक मेलेले आहेत. मरीने 24,000 लोक मेलेले आहेत. कारण दाविदाच्या जीवनात 3 शिक्षा त्याच्या समोर ठेवल्या होत्या. तेव्हा तो म्हणतो की मरी येऊ दे लोकांवर, आणि देवाने मरी लोकांवर आणली आणि 24,000 लोक मेले. इस्रायल लोकांनी पाप केलं, मरी आली, मरीने 70,000 लोक मेले. मरी आणणारा देव आहे, त्याला महामारी म्हटलेलं आहे. जर सैतानाकडून ही महामारी या भूतलावर आली असती तर आज जे देवभक्त रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत, उपवास करत आहेत, त्यांच्या प्रार्थनेमुळे उपासामुळे सैतानाचं हे कार्य निश्चित पडलं गेलं असतं. परंतु हे कार्य परमेश्वराचं आहे. कारण परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध लोक जगत आहेत. जे करू नये लोक त्याचं धाडस ते करत आहेत. त्यामध्ये गंभीर विषय आहे, भ्रूण हत्या आहे, सूटपत्र आहे, आणि जे विवाह होत आहे ते परमेश्वराच्या नियमाच्या विरोधात होत आहे. त्याला मान्यता दिल्यामुळे गेलं. अनेक प्रकारचे अनेक कारण आहेत. चर्चेसमध्ये अनेक प्रकार आहेत आणि म्हणून देवाने ही महामारी आणलेली आहे. देवाची योजना यामधून देखील आहे. आज देवाने आम्हाला ही संधी दिलेली आहे की आम्ही आमच्या घराचं दार बंद करून बसावं आणि परमेश्वराचं गौरव करावं, स्तुती आराधना करावी. लोक विचारतात कधी चालू होणार आहे बाळासाहेब चर्च? परंतु आम्ही याकडे दुर्लक्ष करतो की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. परिशिष्टाने देखील सांगितलेलं आहे की आपल्या घरात बंद खोलीमध्ये जा, कवाड लावून आपल्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तो तुला दर्शन देईल. ही वेळ आहे, समय आहे आध्यात्मिक जीवनामध्ये बलवान होण्याचं.
देवाची योजना काय आहे आम्हाला कळत नाही, कारण आम्ही अल्पबुद्धीचे मानव आहोत. देवाची योजना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही महामारी या जगातून जाऊ शकत नाही. अनेक जण प्रगटीकरणामध्ये देखील जातात की विधी खालचे आत्मे ते ओढत आहे की तू कधी सूड घेणार आहेस, परंतु आम्ही त्या विषयाकडे जात नाही. आज पवित्र आत्म्याद्वारे हे सूचित केलेलं जात आहे. आम्हाला आठवण करून देत आहे की परमेश्वराकडून संकट देखील येऊ शकतं. देवासमोर मानवासमोर न्याय देखील येईल आणि तोही निश्चित होईल. का मनुष्य असा अनुभव करतो की जे करावे वाटते ते करू नये, की जे करावं वाटतं ते करू नये. कोण त्याला जागरूक करतं की पुढे न्याय होणार आहे. प्रत्येक मानवी जीवनाला हे माहिती आहे पापाचं कारण काय. पूर्वीच्या काळी प्लेगची साथ सुरू होती तर लोक ज्याच्या त्याच्या धर्मविश्वासाप्रमाणे म्हणत होते की हा देवाचा कोप आहे. लोक पटापट मरत होते. आजही तीच परिस्थिती आहे. देवाचाच कोप आहे. अडाणी लोक म्हणत होते देवाचा कोप आहे, देवाने कोप केलेला आहे. जगामध्ये पाप ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस देव अशा रीतीने आपला न्याय आणतो, जगाला दाखवून देतो, जगाला सूचित करतो, जागृत करतो की देवाकडे वळावा. अशा सर्व प्रसंगामध्ये पवित्र आत्माच कार्य करतो. पवित्र आत्मा जागृतीचं कार्य करतो. पवित्र आत्माच आंतरिक आणि जबर अशी आस्था देतो की आम्ही सर्व परमेश्वराच्या न्यायस्थानासमोर निश्चितपणे एक दिवस उभे राहू. शेवटी जो विचार आहे की आणखीन एक गोष्ट योहान या ठिकाणी उल्लेख करत नाही की जेव्हा आम्हाला पापाचा बोध होतो, जेव्हा आम्हाला ख्रिस्त धार्मिकतेचा विश्वास होतो, तेव्हा आम्हाला येणाऱ्या न्यायाचा निश्चय होतो. तर मग ते काय आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभानेच आमचा उद्धार होईल. ख्रिस्ताद्वारेच आम्हाला क्षमा मिळेल व न्यायातून मुक्त होऊ. हे देखील पवित्र आत्म्याचं कार्य आहे. पवित्र आत्माच आम्हाला जागृत करतो आणि हीच निश्चयता देतो की वधस्तंभी दिलेल्या येशूमध्ये उद्धाराचं सामर्थ्य आहे. त्या प्रविष्टतामध्येच आम्ही आमचा तारणाचा मार्ग प्राप्त करू शकतो. त्या प्रभूला आमचा उद्धारक म्हणून आम्ही प्राप्त करू शकतो. पवित्र आत्मा आम्हाला पापाबद्दल जागृत करतो आणि उद्धारकर्त्याची निश्चितता देतो. हे पवित्र आत्म्याचं कार्य आजच्या ह्या वर्तमान युगामध्ये चालू आहे. आणि म्हणून पवित्र आत्माच आम्हाला मार्गदर्शन करतो. पवित्र आत्माच आम्हाला जे करावं ते करण्याचं ज्ञान देतो, मार्गदर्शन करतो. कारण देवाने तो कैवल्य आत्मा आमच्यासाठी पाठवलेला आहे. म्हणतो की युगाच्या समाप्तीवर मी सदैव तुम्हाबरोबर आहे. परमेश्वराचं पित्याचं कार्य झालं, प्रविष्टाचं कार्य भूतराव झालं, आता या वर्तमान युगामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य चालू आहे. म्हणून आम्ही लेकरांनी जो जो बोध पवित्र आत्मा आम्हाला करतो त्या बोधाकडे विशेष लक्ष केंद्रित करावं. आमचं मन आम्हाला सांगतं, त्याबद्दल जे इशारे दिले जातात त्याकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. तर आम्ही त्या सर्व परमेश्वराला न आवडणाऱ्या मार्गापासून माघारी फिरावं. आज या बंदच्या स्थितीमध्ये जवळजवळ 5-6 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये अनेकांनी त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. मनोभावे ते देवाकडे वळालेले आहेत. देवाच्या समक्षतेचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. ज्यांच्याकडे लोक पाहत नव्हते आज ते धार्मिकतेचं जीवन जगत आहेत. आज जरी चर्चेस बंद आहेत तरी या माध्यमातून देवाच्या वचनाची घोषणा होत आहे. उद्या कदाचित नसत, म्हणून आम्ही ते ऐकणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. म्हणून आम्ही परमेश्वराच्या आश्रयाला सर्वदा असावं. प्रविष्टाच्या वधस्तंभाजवळच उद्धाराचा मार्ग सिद्ध होतो आणि पवित्र आत्माच हे आम्हाला सूचित करतो. देवाकडे या वस्तारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करू. प्रेमळ ईश्वरा दयाघना आम्ही तुझे आभार मानतो.
पवित्र आत्माचा आज कार्यरत आहे ईश्वर. तोच आम्हाला सूचित करतो योग्य आहे उलट चांगलं वाईट. मग त्याकडे आम्ही दुर्लक्ष न करता प्रभू देवा आम्ही आमच्या जीवनाचं तुला समर्पण करावं. या जगामध्ये जो महाभयंकर महामारीचा त्रास चालू आहे ईश्वर, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणून आम्ही देखील जागृत व्हावं, देवाच्या आश्रयाला सर्वदा असावं. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्ही घ्यावं. तो मार्गदर्शन करणारा देव आहे. आज जरी चर्चेस बंद आहे तरी या माध्यमातून तुझ्या वचनाची घोषणा होत आहे, म्हणून आम्ही त्याचा मनभावे स्वीकार करावा. उद्या भविष्यात कदाचित ही परिस्थिती नसत, म्हणून आज देव आम्हाला संधी देतो की आम्ही आध्यात्मिक मध्ये जीवनामध्ये वाढावं. देवाच्या आश्रयाला आम्ही सर्वदा असावं. पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांचं सहाय्य मदत मार्गदर्शन करणारा उद्धारक प्रवेश ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेरणावाद मागतो म्हणते ईश्वरा. आमेन. विवाह घोषणा आहे. आमच्या इथे ख्रिस्त कृपेने मिस्टर प्रवीण मिसेस आरती चव्हाण सध्या राहणार बदलापूर यांची ज्येष्ठ कन्याकुमारी सायली वर्षा हिचा पवित्र विवाह मिस्टर राजेश मिसेस ज्योती साने सध्या राहणार बदलापूर यांचा ज्येष्ठ पुत्र कुमार प्रतीक याचबरोबर करण्याची निश्चिती दिली आहे. विवाह दिनांक 20/10/2020. विवाहस्थळ अंबरनाथ मेथडिस्ट चर्च. वेळ सायंकाळी. जर हा पवित्र विवाह होऊ नये असे जर कोणास वाटत असेल तर त्याने किंवा तिने लेखी पुरावा सादर करावा. विवाह घोषणेची ही दुसरी वेळ आहे. पहिली वेळ 27 सप्टेंबर 2020. दुसरी वेळ 4 ऑक्टोबर 2020. त्याप्रमाणेच काही सूचना आहेत की आपल्याकडे आपल्या मंडळीचे सेक्रेटरी निलेश कांबळे आणि अनिमेश येतील. तर आपलं काही जे दान असेल ते आपण कृपा करून द्यावं. आपलं जर चर्च पण राहिलेलं असेल, उपकाराचं दान असेल तर ती देण्याची कृपा करावी. आपलं होम मिशन देखील भरणं आहे. त्याप्रमाणेच चर्चचा टॅक्स देखील भरणं आहे. पाळखी मानधन देखील आहे. म्हणून आपण सर्वांना मी विनंती करतो की आपण आपलं सरळ हस्ते आपलं दान परमेश्वराला अर्पित करा. यावेळेस गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 508 याचं पहिलं आणि शेवटचं चरण गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. अर्पितो प्रभूला सर्वच काही. अर्पितो प्रभूला सर्वच काही. त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजूनी गमतो. निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणूनी नमितो. तुझा मी आता जाणूनी नमितो. ख्रिस्ता दयेने दीनास पाही.
तुझ्याची पायी मन हे लावी, तुझ्याची ठाई धन हे खर्चे, तुझ्याची कारी धन हे खर्चे, तुझ्याची कारी सर्वस्व माझे तुलाच वाही अर्पितो प्रभूला. आशीर्वाद मागूया. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. तुझी प्रीती कृपा अमर्त्य मानवावर विपुल आहे. आमच्या जीवनाबद्दल देखील तुझं उत्तम योजना आहे. आज आम्ही जे काय आहोत ती सर्व तुझी दया, कृपा आणि तुझं प्रेम आहे. तू दिलेल्या प्रेमातून तुझ्या भांडारात तुझ्या प्रियलेखाने जे अर्पण केले आहे, या दानात तुझा आशीर्वाद असू दे आणि या दानाचा विनियोग तुझ्या गवीर राज्यासाठी करू दे. त्याप्रमाणे दयाघना आम्ही प्रार्थना करतो. ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत ते सर्व वाढदिवस तुझ्या आशीर्वादाचे, आरोग्याचे, संरक्षणाचे जाऊ दे. तू त्यांच्याबरोबर सदैव होऊ इच्छा. त्या सर्वांना आम्ही तुझ्या गौरवशाली हातामध्ये दिसतो. हे दान आशीर्वादित केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाद मागत आहे म्हणता ईश्वर. त्यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि आम्ही जसे आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हा स्पर्शित आणू नकोस, तर आम्हा स्वयटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. मेंढरांचा महान मेंढपाळ, आमचा तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याची कृपा, देवजुबाब याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची प्रेमळ संगती आपणाबरोबर आणि देवाच्या सर्व लहान थोर प्रिय लेखांवर इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमीन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा